नशामुक्ती केंद्राची संख्या वाढवा, नशाखोरीतून वाढत्या गुन्हेगारीवर खासदार विशाल पाटील यांची संसदेत लक्षवेधी. सांगलीत तरुण, युवक एवढेच नव्हे तर शाळकरी मुलीसुद्धा नशेच्या आहारी जात आहेत आणि त्यातूनच जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत आहे. नशेखोरांकडून खून केले जात आहेत. या गंभीर परिस्थितीत सुधारणा करायची असेल तर जिल्ह्यात नशामुक्ती केंद्राची संख्या वाढवा, नशाखोरांवर उपचार केंद्र सुरू करा अशी मागणी खासदार विशाल पाटील यांनी संसदेत केली. गेल्या वर्षभरापासून नशाखोरी आणि गुन्हेगारी याबाबत जिल्ह्यात चिंतेचं वातावरण आहे. आज हा विषय दिल्ली दरबारी गाजला असून जिल्ह्यातील नशेखोरी आणि गुन्हेगारीच्या संकटावर गांभीर्यानं काम करण्याची गरज या निमित्ताने अधोरेखित झाली आहे. याबाबत विशाल पाटील संसदेत म्हणाले की एक्सटेन्शन पॅटर्न ऑफ सबस्टेन्स यूज इंडियाच्या 2019च्या राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार दारू, गांजा, अफवा आणि इतर अंमली पदार्थ यामुळे देशातील बरेच लोक नशेखोरीत अडकलेले आहेत. अनेक तरुण यामध्ये अडकलेले आहेत. सरासरी वयाचा विचार केला तर पावणे 13 वर्ष वयाची मुले नशेखोरीत दिसत आहेत. युवक नशेखोरीकडे वळालेले आहेत. त्यातून गुन्हेगारी वाढते आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातून इनाम धामणी गावात तरुणाने नशेच्या आहारी जाऊन एका वृद्ध माणसाच्या डोक्यात दगड मारून खून केला आणि परिस्थिती गंभीर आहे. ते म्हणाले की या जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागातर्फे एक नशामुक्ती केंद्राची स्थापना झालेली, मात्र ती अपुरी आहे. अशा केंद्राची संख्या वाढवावी. शिवाय नशामुक्तीसाठीच्या उपचारांसाठी आवश्यक यंत्रणा जिल्ह्यात स्वतंत्रपणे उभी करण्याची गरज आहे. ती सुविधा जिल्ह्यात उपलब्ध नाही, त्याचीही सुरुवात करायला हवी. शाळांच्या अवतीभवती नशेच्या वस्तूंच्या ज्या जाहिराती लागत आहेत त्यावर बंदी घालावी. तरुणांनी शालेय वयापासून नशेपासून दूर ठेवलं तर या परिस्थितीत बदल होऊ शकतो. एक्सटेंट पॅटर्न ऑफ सबस्टन्स यूज इन इंडियाच्या 2019च्या राष्ट्रीय सर्वेक्षणाचं म्हणणं आहे की दारू, गांजा, अफू आणि इतर अंमली पदार्थांमुळे देशाचे बरेच लोक त्या नशेखोरीच्यात अडकलेले आहेत. युवक सुद्धा ह्यात अडकलेले आहेत आणि आज सरासरी ॲव्हरेज वय काढलं तर पावणे 13 वर्षात सुद्धा तरुण युवक हे ह्या ठिकाणी नशेखोरीकडे वळलेले आहेत. क्राईम वाढत चाललेला आहे. माझ्या मतदारसंघातील इनाम धामणी गावात तरुण मुलांनी नशेच्या आहारी जाऊन एका वृद्ध माणसाच्या डोक्यात दगड मारून त्याचा खून केला. माझी मागणी आपल्याला असं आहे, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या मार्फत माझ्या जिल्ह्यात एक डी ॲडिक्शन सेंटरची स्थापना झालेली आहे, पण ती अपुरी आहे. अजूनही वाढ डी ॲडिक्शन सेंटरमध्ये माझ्या सांगली मतदारसंघात आपण करावी. त्याचबरोबरीनं ॲडिक्शन ट्रीटमेंट फॅसिलिटी माझ्या जिल्ह्यात उपलब्ध नाही आहे, त्यामुळे त्याची सुद्धा सुरुवात ही त्यांनी करावी. शाळेंच्या अवतीभोवती जी जाहिराती लागतात ॲडिक्शन, दारू आणि इतर गोष्टींच्या, अंमली पदार्थांच्या, त्या सुद्धा कंट्रोल कराव्यात. ह्या तरुण मुलांना लहानपणापासून, शिक्षणापासून आपण त्यांना चांगलं जर मार्गदर्शन केलं तर हे नशेखोरी थांबू शकते. आभारी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.